अतुलजी, उद्धव ठाकरे यांनी म्हणजे विरोधकांनी अशी टीका केली की हे बजेट बोगस आहे आणि 70% मागचं बजेट पुढे चालू ठेवलं. विरोधक दुसरं काय बोलणार आहेत. आणि उद्धव ठाकरेंच्या बाबतीत म्हणाल तर त्यांनी स्वतःच मान्य केलं की त्यांना अर्थसंकल्पातलं काही कळत नाही, हे त्यांनी स्वतः जाहीरपणे कबूल केलेलं आहे. खरं तर अत्यंत वास्तववादी वेलफेअरिझमच्या योजना चालू ठेवत असतानाच भांडवली खर्च राज्याचा वाढवून राज्याला विकासाच्या दिशेने रोजगारांची निर्मिती अधिक प्रमाणावर करणारा असा अत्यंत वास्तवदर्शी अशा प्रकारचा हा अर्थसंकल्प आहे. बरं, या विरोधी पक्षांनी जेव्हा पत्रकार परिषद घेतली आज याच्यावर बजेटवर प्रतिक्रिया देण्यासाठी, तर तेव्हा फक्त उद्धव ठाकरे यांचे शिवसेनेचेच फक्त नेते मंडळी होती, काँग्रेस किंवा राष्ट्रवादी यांचं कोणीही नव्हतं. यावरून काय वाटतं? बघा, महाभकास आघाडी ही फक्त दोनच ठिकाणी होती, एक कागदावर होती आणि मीडियात होती, निवडणुकीच्या आधी पण आणि आत्ता पण. आणि त्याच्यामुळे समोरासमोर ते निवडणुकाही लढलेत आणि त्याच्यामुळे महाविकास आघाडी हे मुरगेजळ होतं. कारण त्यांचा पाया काय होता? त्यांचा पाया भारतीय जनता पार्टीचा द्वेष, माननीय मोदीजींचा, माननीय देवेंद्रजींचा द्वेष, याच्यापुढे काही पायाच नव्हता. ना एक विचार होता, ना एक कार्यक्रम होता, ना एक नेता होता. आमच्याकडे कसं आहे, महायुतीला विचार आहे, हिंदुत्वाचा विचार आहे, देशाच्या विकासाचा, राज्याच्या विकासाचा कार्यक्रम आहे आणि आमचे नेते माननीय नरेंद्र मोदीजी आहेत. आणि त्याच्यामुळे महाभकास आघाडी फक्त कागदावर आणि मीडियाच्या एका वर्गामध्ये होती. आणि त्यामुळे त्यांच्या पत्रकार परिषदेला कोणी येणार नाही, त्यांचे नेते आपापसात येणार नाहीत. आणि त्याच्यामुळे मी एवढंच सांगेन की त्यांना आता 5 वर्ष पायऱ्यांवर बसून आंदोलन करणं एवढंच काम आहे. पण महाराष्ट्राची जनता त्यांना ओळखून आहे आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राची जनता त्यांना काडीतकी किंमत देणार नाही.